मैत्रिणींनो, आता बाहीचं कटिंग कसं करायचं असतं ते बघूया. तर त्यासाठी इथे अर्धा इंचाचं मी शोल्डरच्या इथे मार्जिन सोडून दिलं, शिलाई मार्जिन. आणि जेवढं बाही जोडण्यासाठी आपलं मार्जिन जातं अर्धा इंचाचं तेवढं सोडून असा मुंडा आहे तुम्ही चेक करून घेतला आतल्या पॉईंटपर्यंत आपल्या किती येत आहे ते. तर इथे बघा गोल गोल टेप फिरवत मी चेक केला तर तो 8.5 इंच येत होता. आणि जर तुम्ही ब्लाऊजवरती मोजला असेल तर तो तुम्ही जेवढा येईल तेवढा घ्यायचा आहे. आता बाहीची घडी आपण टाकण्यासाठी इथे डिटेलमध्ये मापे मी तुम्हाला सांगते. बाहीची घडी कशी टाकायची. तर इथे बघा बाहीची उंची आहे 5 इंच, दंडघेर आहे 6.5 इंच. बाहीसाठी आपल्याला परफेक्ट मापे लागतात मैत्रिणींनो, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके. तर इथे बघा आर्म होल आहे आपला 8.5 इंच 38 मापासाठी. आणि आर्म होल जेवढा आहे त्याच्यात 1 इंच प्लस करायचं तर आलं 9.5 इंच आलेलं आहे. 8.5 इंच प्लस 1 इंच आलं 9.5 इंच, म्हणजे ही तुमची बाहीची घडी येणार आहे. म्हणजे जेवढा तुमचा आर्म होल आलेला आहे ब्लाऊजवरती अंगावरती त्याच्यात 1 इंच तुम्ही प्लस करायचं आहे, म्हणजे ती तुमची बाहीची घडी येणार आहे. इथे या पद्धतीने पेपर आहे तुम्ही आता 9.5 इंचावरती फोल्ड करून घेतला. इथे 9.5 इंच कसं घेतलं समजलं. 8.5 इंच आपला आर्महोल आलेला होता त्याच्यात 1 इंच मी प्लस केला आणि 9.5 इंचावरती या पद्धतीने घडीचं माप टाकून घेतलेलं आहे बघा. ठीक आहे. तर आता उंचीमध्ये किती इंच प्लस करायचं आहे, तर अस्तरच्या मापाच्या बाहीसाठी आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं आणि बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच प्लस करायचं असतं शिलाई मार्जिन. तर इथे मी 1 इंच प्लस करून 5 इंच उंची आहे तर 6 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि त्याची रेषा आहे ती आखून घेतली. तर ते बघा आता कॅप हाईट किती घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात येत नाही, किती घ्यायची उंचीनुसार. तर त्यांच्यासाठी इथे टिप्स सांगते. इथे बघा जेवढी तुम्ही बाहीची घडी घेतलेली आहे त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे. तर बाहीची घडी आपण घेतलेली होती 9.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं 10 इंच. तर या पद्धतीने बंद बाजूकडून तिरका टेप पकडायचा आणि 10 इंच जिथे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे बघा वरून खाली असं मोजलं तर आपल्याला 3 इंचावरती ऑटोमॅटिक कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे बघू शकता. तर ही सोपी ट्रिक्स तुम्ही वापरायची आहे, म्हणजे तुम्हाला कोणताच चार्ट वगैरे बघायची गरज नाही. ठीक आहे. तर इथे बघा असं बंद बाजूकडून आता आपल्याला जेवढा आर्महोल आलेला होता आपला त्याचं मार्किंग करायचं आतल्या साईडला. तर हे मेन मार्किंग असतं आपलं बाहीच्या फिटिंगचं. ठीक आहे. तर इथे 8.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथून असं मोजलं तर शिलाई मार्जिन बरोबर आपलं 1.5 इंचाचं राहत आहे बघू शकता. तर इथे 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं असतं. तर अगोदर 2 इंचाचा पॉईंट आणि तिथला 1.5 इंचाचा पॉईंट जोडत हा पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. आणि नंतर मग किंवा मग तुम्हाला स्केलच्या सहाय्याने कसा द्यायचा ते दाखवते. का ताईची कमेंट आलेली होती की स्केलच्या सहाय्याने कसा शेप द्यायचा, तर तुम्ही या पद्धतीने शेप देऊ शकता. मला तर स्केलपेक्षा हाताने डायरेक्ट आकार द्यायला सोपं जातं, तरी देखील मी इथे दाखवत आहे कसं ॲडजस्ट करायचे आपले स्केलच्या सहाय्याने. या पद्धतीने शेप देऊ शकता. जर मैत्रिणींनो प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला अगदी सहज बाहीचा शेप आहे तो देता येणार आहे. तर इथे बघा त्या 1.5 इंचाच्या पॉईंट पासून वरती 2.5 इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व साईजसाठी. 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते आपल्याला 1 इंचाचं ठेवायचं आहे. तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की ताई पाऊण इंच घ्यायचं आहे का 1 इंच घ्यायचं आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पाऊण इंच सांगितलेलं आहे आणि आता 1 इंच सांगत आहे. तर ही माझी आईची पद्धत आहे 25 वर्षाच्या अनुभवावरती. एकदम परफेक्ट आहे ते. या पद्धतीने पण बाही कटिंग करून पहा मैत्रिणींनो. तर हा 1.5 इंचाचा पॉईंट, 1 इंचाचा पॉईंट आणि तिथला वरचा 1 इंचाचा पॉईंट जोडत आपण हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो बघा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे खोलगट. अगदी हलक्या हाताने देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला पण सहज जमणार आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने शेप दिलेला आहे. या पद्धतीने पुढचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे आता. दंडघेराचं मार्किंग करून घेऊया. तर दंडघेर आहे 6.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आखून घेऊया. अगदी सोपी आहे बाहीची कटिंग आपली बघू शकता. एकदम परफेक्ट बसते बाही घातल्यानंतर. आता दोन्ही पेपर सोबत पकडून पाठीमागचा मुंडा कट करून घेऊया अगोदर. आणि नंतर मग बाही सरळ करायची आहे आणि मग
पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा एकदम परफेक्ट असा खोलगट जर शेप आला तर तुमच्या बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. एकदम परफेक्ट बाही बसते. नक्की या पद्धतीने ट्राय करत चला. तर पाठीमागचा मुंड्याचा शेप इथे मी डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आपलं दोन्हीतलं अंतर. बरोबर या पद्धतीने 1 इंचाचं यायला हवं आणि बाहीचा परफेक्ट शेप बघू शकता. एकदम सुंदर आलेली आहे बाही आपली. घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसते मैत्रिणींनो. कुठेच बाहीला चुन्या वगैरे येत नाहीत. एकदम सुंदर बसते. आणि या बाहीचं पण भरपूर फीडबॅक आलेले आहेत. माझ्या पद्धतीने भरपूर मैत्रिणींनी बाही आहे ती कटिंग करून स्टिच करून पाहिलेली आहे आणि खूप सुंदर बसलेली आहे. म्हणून परत एकदा मी सांगत आहे, अगदी सोपी पद्धत आहे. तर आता ही बाही चेक करून बघूया आपली बाही कुठे कमी तर पडत नाही ना. तर साईड पार्टला मी असं अर्धा इंचाचं मार्जिन सोडलं आणि मध्यापासून अशी गोल गोल बाही फिरवत मी चेक केली. तर इथे बघू शकता आपली बाही एकदम परफेक्टच बसते मैत्रिणींनो. अशी गोल गोल फिरवत आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला लावतो त्या पद्धतीने लावायची आहे. तर इथे बघा कुठेच आपली बाही कमी पडत नाही. एकदम परफेक्ट बसलेली आहे. तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केले तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही. बाहीचा आकार द्यायची पद्धत पण खूप सोपी आहे मैत्रिणींनो. तर या पद्धतीने नक्की बाही ट्राय करा आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहे. ज्या माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत त्यांनी ही बाही स्टिच करून बघितलेली आहे. त्यांना खूप सुंदर बाही बसलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.